नामजप यज्ञ, कारण हा यज्ञ खूप महत्वाचा आहे. हा कशामध्ये बाध्य केला जातो? तुम्ही स्नान करा, तुम्ही शौच अशौचतेचा सुद्धा विचार नाही, तुम्ही कुठल्या अवस्थेतही असा पण नामजप करू शकता आणि त्याचा महिमा प्रचंड आहे महाराज. आणि मला हे गायीचं रूपक म्हणतानाच लक्षात आलं, कारण सहजासहजी हे गीत बाहेर गेले की लोकांना पाठीमागे म्हणता येत नाही. आता बाबुराव महाराजांनी कधी कथेला साथ केली नाही, पण आज योग्य हे गीत म्हणलं का ही नामाची ताकद आहे. आपण म्हणतो सहज करून जातो या नामाचा महिमा. आणि गोकुळ उतरले हेच गोकुळ आहे महाराज. गोकुळ, गो नाम इंद्रिय, इंद्रिय एकत्र यायला म्हणायचं गोकुळ. त्याचं आपण पुढे चिंतन करू. असो, भगवान परमात्म्याला भेटायला लोक गेले होते, ते गावामध्ये परत आले. गावामध्ये परत आल्यानंतर महाराज, आता आपला मित्र जर मोठा राजा होत असेल, ऐश्वर्य भोगायलेच असेल, तर आपल्याला एक आनंद वाटतो. काय ना बाबा, माझ्या मित्राला अमक्या अमकी गादी मिळाली, गोकुळाचं राज्य मिळालं, द्वारकेचं राज्य मिळालं, तो सिंहासनावर बसलाय. मुलांना आनंद वाटला. मुलं म्हणली आता किती जरी राजा मोठा असला तरी मित्रांना त्याच्यापाशी जाऊन राहायचं का, राहायचं नाही? अति परिचयात आवड नाही. जास्त परिचय झाला की महाराज डोकं खांद्यावर हात टाकतात. हो, त्यामुळं काय, ज्याच्या त्याच्या फारीला ज्या त्या माणसाला ठेवलं पाहिजे. नाहीतर काय होतं, आपण समजा कीर्तनाला बाहेर फिरतो, जास्त परिचयाचा पोरगा लोकांच्या देखत कानावर खांद्यावर टाकतो. का? तर महाराज अति परिचय म्हणून जास्त परिचय होऊन द्यायचा नाही. हो, आणि कसं आहे, मौनम सर्वार्थ साधन. आपण म्हणतो ना, झाकली सव्वा लाखाची. आपले ज्ञान कुठपर्यंत कळतं, बोलत नाही तोपर्यंत, त्याच्यापेक्षा न बोललेलं बरं. हो, माझा मुद्दा असा आहे की सगळे एकत्र आले. आल्यानंतर महाराज ती लोक द्वारकेवरून आले होते आणि त्यांनी सांगायला सुरुवात केली. काय म्हणले, द्वारका नगरी आहे. सगळ्या गवळणी गोपाळ देवाचं हे पाहायला, म्हणजे वर्णन करायला, ऐकायला सगळ्या उत्सुक झाल्या होत्या. कारण लहानपणापासून हा एकत्र खेळला. आता लहानपणाचं मी चिंतन मांडत बसत नाही, ते नेहमी तुम्ही ऐकलेलं असतं. आणि काल्याचं कीर्तन म्हणजे फक्त एकच विषय आहे. काल्याच्या कीर्तनात काय सांगायचं? चरित्र ते उच्चारावे, चरित्र ते उच्चारावे, चरित्र ते उच्चारावे, चरित्र ते उच्चारावे. देव गेले गोकुळी, चरित्र ते उच्चारावे, चरित्र ते रंगनी चोरीत लोणी. हे भरपूर प्रमाण आहे बरं का. आणि हे माऊली महाराज हे असलेले वाजवू नका तुम्ही, कारण आता कीर्तनात पण झाडं उठतात. समजा एका उठलं तर परत पंचायत नाही. गोळ तो महाराज, आमच्या सुनील महाराजांना विचारा, फक्त कीर्तनात माळ घातली नाही म्हणून बाईच्या अंगात बरं, नुसतं अंगात आलं नाही भाऊ, म्हणजे माळच घालायची. आता बाई बाबुराव महाराज होते, त्यांना म्हणले माळ नाही घालू शकत आम्ही, नाही घालू शकत. म्हणजे पतीची परवानगी नाही. नाही म्हणलं की 10:15 अंगात आलं, 10:30 घे विठ्ठल, माळ घालूनच 7:30. आता कीर्तना जर अंगात येत असेल तर आपलं काय महाराज, कीर्तन काय त्या देवांचे आहेत का? कुठल्या देवांचे? सेंदरी हेंदरी दैवते, सेंदरी हेंदरी दैवते, हेंदरी दैवते, हेंदरी दैवते. लय मोठा आहे, आपल्याला काल्याचा प्रसंग सांगायचा आहे. त्या देवा चिंतन आहे का? तुकोबारांनी दुसऱ्या देवाला हेच दिले नाही महाराज, कधी उच्चार नाही केला. फक्त भोळा चक्रवर्ती हनुमंत आहे, दुसरा देव मान्यच नाही केला. नवे दाकाई जोकाई मायराणे म्हैसाबाई. हो, अहो गणपतीचा सुद्धा तिटकार आहे तुकोबार. तुकोबाराय म्हणतात काय, गणोबा विक्राळ, त्याची मोदकांचा, म्हणजे गणपती आहे पण त्याला काय लागतोय? मोदकांचा सुकाळ. सगळ्या देवांना महाराज मानच दिला नाही, कारण वर्णाभीती थोडी एका विठ्ठलाची.
किंवा अनेकांची स्तुती आम्हा ब्रह्मात्या. इथं स्तुती अनेकांची म्हणजे इतर देवांची स्तुती आहे. धरा माणसाची स्तुती करायला तुकोबा राहायला काही वेळ आहे होय? फक्त तुकोबा अहो कोपला पाटील गावीचे हे लोक आता मध्ये विक कोण गावी गावातल्या लोकांना जुमानलं नाही, पाटलांना जुमानलं नाही तुकोबा राहायने. मग सामान्यांची वर्णन करतील का? देवाला सांगितले अनेकांची इतर देवांचं आमचा विठ्ठला प्रचंड इतर देवांचे न पाहावे तोंड असं तुकोबर आहे. आणि आपल्या काल्याच्या प्रसंगात काय चरित्र ते उच्चारावे, जे गोकुळात गेले त्याच्या चरित्राचा उच्चार करायचा. पण आपलं घडतंय काय भाऊ, रामाच्या चरित्राचा काय करायचा आहे आचार, आणि कृष्णाच्या चरित्राचा उच्चार आणि विचार नेमकं उलट आहे. आपण कृष्णाचं चरित्र अंमलात आणतो, त्याचा आचार करतो, रामाचा फक्त विचार. का रामानं असं केलं असेल तू डोकं लावू नको, तिथं मारुतीला उभे हो. एकानं सांगितलं महाराज श्रीकृष्णानं 16,108 पत्न्या केल्या, आम्ही 2 केल्या म्हणून काय बिघडलं? मी म्हणतो 16 कर बाबा, काय अवघड नाही. पण त्या बाबानं म्हणले अग्नी गिळला होता, त्या बाबानं काय केलं होतं? अग्नी गिळला होता. तू फक्त एक इस्ताची इंगळी खाऊन दाखव बरं. काय कृष्णाचा फक्त उच्चार आणि विचार करायचा. हे का घडलं ह्याचा आपण कारणमीमांसा करायची नाही, अंमलात आणायचं नाही. फक्त चरित्र ते उच्चारावे, शब्द पण बघा जाणून बुजून उच्चार करायचा आहे. मग हा काय करायचा? लहानपणी महाराज गोकुळामध्ये आणला, आल्यापासून त्यानं सगळ्यांच्याकडे पाहिलं. हे फक्त एकच काम श्रीकृष्णाचं काय करायचं? हा चोऱ्या करायचा. त्यानं काय केलं? त्यानं महाराज सगळ्या गोपाळांच्याकडे बघितलं. एकही विजय महाराजासारखा पैलवान नव्हता. सगळे आमच्या बाबूराव महाराजांसारखे. हो म्हणजे सगळे असे. देवानं बघितलं म्हणले अरे बाबा तुम्हाला आता हे लक्षात ठेवा, मी रूपक सांगतोय बरं, त्याचा गाभा वेगळा आहे. देवानं लोणी चोरलं का काय चोरलं नेमकं? तुम्हाला काय वाटतं देवानं काय चोरलं? लोणी. हा चित्त वेदियेले. चित्त म्हणजे मृदू सभाय नवनीत. चित्त या शब्दाचा अर्थ, लोणी या शब्दाचा अर्थ, नवनीत या शब्दाचा अर्थ काय यायचा? चित्त. आणि गोपिका आमंत्रित करायचा, देवा आमच्या घरी चोरी कर. का? देवानं महाराज खोड्या केल्या ना, मन आकर्षित व्हायचं. आकर्षित कृष्ण, हा कृष्ण शब्दाचाच अर्थ असा आहे. आणि मी कथेमध्ये बऱ्याच वेळा बोलून गेलोय, तुमच्या लक्षात असेल नसेल, नावाप्रमाणे जर काम करायचं असेल ना तर नामकरण विधी भाऊ गर्गाचार्यांनी ज्यावेळी कृष्णाचं नाव ठेवायचं होतं, नाव ठेवायच्या वेळी पहिल्यांदा कोण सगळ्यांना माहिती आहे, पहिल्यांदा एक जण कार्यकर्ता आला, तो होता दैत्य. त्यानं रूप घेतलं कुणाचं? हा ब्राह्मणाचं रूप घेतलं. आणि रूप घेऊन गोकुळामध्ये आला आणि महाराज पुढं दिलं, त्यांच्या हातात दिलं. म्हणजे नाव आमच्या मुलाचं सांगा रेखा. म्हणजे सगळं बरोबर आहे, फक्त काय झालंय, पोरगा आलंय मूळ नक्षत्रावर जन्माला. आणि जे पोरग मूळ नक्षत्रावर जन्माला येतं ते कुळाचा नायनाट केल्याशिवाय राग नाही होय. मला काय माहिती नाही, मी काय ज्योतिषी नाही. मात्र आमच्या भाऊसाहेबांना विचारा, ते बरोबर सांगते नाही का. हा मूळ नक्षत्रावर आले म्हणजे अहो गर्गाचार्य तर गणित व्यवस्थित. हा म्हणले गर्ग तो चुकला गणितास. महाराज देवाला राग आला, कारण देव गुरु ब्राह्मण प्रतिपालक आहे. गायीच्या रक्षणाकरता आणि ब्राह्मण देवतेच्या रक्षणाकरता देवाला अवतार घेतला. देवाला राग आला म्हणले गर्गाचार्यांची चूक काढतो काय? देवानं निर्जीवाला आज्ञा दिली. रामाच्या चरित्रात सजीवाला आज्ञा आहे आणि कृष्णाच्या चरित्रात निर्जीवाला आज्ञा आहे. कारण राम मर्यादा पुरुषोत्तम आहे आणि हा म्हणजे कसं आहे, राम म्हणजे लिमिटेड आणि कृष्ण म्हणजे अनलिमिटेड. लिमिटमध्ये काहीच केलं नाही, सगळं मर्यादा ओलांडून हा गेलाय. त्यानं महाराज आज्ञा दिली, घरात जे ताटली वाटे पळपूट लाटणं जे होतं त्यांना आज्ञा दिली. म्हणजे उठा, बघताय काय म्हणजे ब्राह्मणाचा अपमान केलाय. महाराज ते जे उठलं, विटंबिला फट दिला पाठीवरी पाठ. तो पाठ उठला जो पाठीमाग होता दणक्यात. आता पुढं मागं लागलं म्हणजे की ते पुढं उठलं, पुढचा पाठ आला डायरेक्ट कपाळावर. महाराज आता एवढंच नाही, ओरडायला तोंड उघडावं तोपर्यंत लाटणं आलं तोंड. विटंबिला भेट दिला पाठीवरी पाठ. महाराज पाळायला सुरुवात केली पण बाजूमध्ये अडकलं दुखत. हा सगळ्यांना प्रमाण पाठ आहेत. जानवे फाटले, हा पंचांग फाटले, जानवे तुटले आणि धोतर गाळावे डुंगराचे. महाराज म्हणजे धोतर सुद्धा राहिलं नाही. का राहिलं नाही? देवाने विचार केलायला मारून टाकला असता, पण वेश घेऊन कोणा चाललाय? ब्राह्मणा चालय म्हणून देवाने जीवन सोडलं. अशा खोड्या कर देव मोठा झाला. आपला विषय चालला होता गोकुळा. देवानं काय केलं, सगळ्यांच्याकडे पाहिलं तर सगळीजण महाराज खायला प्यायला मिळत नाही. देवानं सांगितलं बाबा गायी आपण पाळतोय, गायी आपण सांभाळतोय, म्हणजे गायीचं दूध सगळं डेअरीला घालण्यापेक्षा आपल्या डेअरीला लागलेलं परवडलं. नाही कळालं? कारण तुम्ही सांगू आज आहे हनुमान जयंती आणि त्याचा आहे उपवास. भाऊ 1 लिटर दूध पिऊनच उभा राहिलो. बरं मुबलक असताना दुसरीकडे घाला कशाला?
एक तर पहिलं मिळत नव्हतं, आता गाईचं मिळायला लागलंय, सोडायचं कशाला. पण आपल्याला काय 2 रुपयाची अपेक्षा, आणि त्याला सांगू का 100 रुपये लिटरनं दूध जातोय गाईचं, म्हशीपेक्षा जास्त. फक्त आता आमचं तारुंगमधनं येऊन लोक नेतात. बऱ्याच ठिकाणी महाराज गाईचं दूध मिळत नाही. देवानं सांगितलं काय करा, म्हणले दूध लोण्याला हे मिळत नसेल तर चोरून खायचं. आणि हे चौरे शास्त्र आहे बरं. देवानं पहिली एक टीम तयार केली, अखिल भारतीय चौरे मंडळ. आणि ह्याच्यात नियम काय म्हणले, आपल्या घरात चोरी करणं पाप का पुण्य? मग देवानं चोरी केली, पाप केलं का पुण्य? झोपला नाही ना, कारण नेमकं आपलं भूकचं टाइम आणि कीर्तनाचं टाइम एक आहे. काळजी करू नका. आणि मला अभिजित महाराजांनी सांगितले, महाराज 12:30 वाजले तरी चालतील, आणि 1 वाजला तरी काय हरकत आहे, मला काय जेवायचं नाही आणि तुम्हाला जेवायचं. काय चोरी करणं पाप का पुण्य? तर पाप बरोबर आहे. मग देवानं चोरी केली, पाप का पुण्य? अहो तुकोबार एका ठिकाणी देवाला म्हणतात, देवा तू बाबा धर्माची मूर्ती आहे, धर्माची तू मूर्ती, धर्माची प्रेशर आहे बरं. कारण ज्या ठिकाणी कीर्तनकारच महाराज टाळाला उभे राहतात तिथं थोडं दडपण राहतं वक्त्यावर. मला जुना असू द्या नाही तर नवा असू द्या वक्ता. आता महाराज इकडं भाऊ आहेत आमचे अभिजित महाराज, म्हणजे वास्तविक कीर्तन सुरुवात माझ्यापेक्षा अभिजित महाराजांनी अगोदर केली. मला फक्त हे वाजवायचंच माहिती येतच नव्हतं. हळूहळू आता भाऊंनी थोडंफार मार्गदर्शन करून मग प्रॅक्टिसची कीर्तन आमची व्हायची. जमायचंच नाही तर ते आरो माझ्या बापाला जमलं नाही, मला कशात जमतंय. भाऊ म्हणलं कीर्तनात चढ उतार ना. आता म्हणलं काय करू, डोंगरावर चढायचं माहितीये पण कीर्तनातला चढ उतारा कसा काढायचा. मग आम्ही पहिल्यांदा प्रॅक्टिसची कीर्तन. मला हळूहळू देवानं दिलं थोडंफार. अजून काय परफेक्ट येईल असं नाही, कोणच जीवनामध्ये परफेक्ट होत नाही. आता ही दोघं इकडे आहेत, आमचे बाबूराव महाराज नवीन कीर्तनकारामध्ये सुंदर असं कीर्तन करतात. आता ही 3 जण माणसं आहेत महाराज, आणि तुम्ही पण बहुश्रुत आहे, अनेक जणांचं तुम्ही ऐकले. आता दिली आज्ञा आमच्या निवड दादाने, बाबा कर कीर्तन म्हणून करायचं आहे. मला वाटतंय 2004ला दादा तुमच्या घरात ते पण भाऊनी सांगितलं होतं. आणि माझा प्रश्न असा, खरी गोष्ट सांगतो बरं, आता हे कीर्तनाचा विषय नाही. मी भाऊंना फोन केला, त्यावेळी ती STD मोबाईल होते. भाऊंना फोन केला, म्हणजे तारीख कॅन्सल होतं. हा म्हणजे तसलं काय चालत नाही, तुला शिव्या दे पण ते तूच सांग. माझे पाय खाली विठ्ठल विठ्ठल म्हणायला लागले. बरं अभंग कुठं घ्यायचं ही अक्कल नाही हो. मला सांगा, समजा श्राद्धाचं कीर्तन आहे, तुम्ही कुठला अभंग घ्याल? संत कृपा झाली म्हणत फळ आली. अहो कृष्णाष्टमीला आमच्या एका महाराजांना आपण घेतला, आपुल्या हिता जो असे जागरा. म्हणलं धन्य माता पिता महाराजाचं. माझा विषय फक्त असा आता उभं राहिलो. सांगितलं मुद्दा असा आहे, भगवंतानं एक मंडळ स्थापन केलं, अखिल भारतीय चौरे मंडळ. चोरी करणं पाप कापून इथून आपण बाजूला केले. मला चोरी कशाची करायची याच्यावरती डिपेंड आहे. त्या वस्तूवर आपला अधिकार असावा, त्या वस्तू चोरल्यानंतर जास्त नुकसान नाही झालं पाहिजे. मग देवानं काय केलं, लोण्यावर पहिला अधिकार कोणाचा आहे? दुधावर पहिला अधिकार त्या वासराचा आहे, दुसरा अधिकार लहान मुलांचा आहे. आणि देवानं अधिकार हिसकावला, सगळ्यांना एकत्र केलं, म्हणले खायला शिकवतो, चोरी करून खायचं. आणि महाराज हे चोरी करून खायला लागलं. मग हे गोपाळ कुठून आले होते? आपल्या पहिल्या चरणाकडे याचा हे गोपाळ कुठून आले होते? देवाला भेटून द्वारकेतून आले होते. कारण ह्या गवळ्यांना सगळं माहित आहे हे काय लायकीचं आहे. महाराज ती गवळण ऐकत होती, काय म्हणले श्रीकृष्णाचा वाड आहे, काय म्हणले नगरे, राजा आहे म्हणले राजा. ती गवळण म्हणले बाबा तू त्याचा मोठेपणा सांगू नकोस, लहानपणी काय केलंय? अभंगाचं पहिलं चरण. माकन खाया सुरा सुरा कर माकन खाया सुरा सुरा कर माकन खाया सुरा सुरा कर माकन खाया सुरा सुरा
चाली लावायला शक्यतो जमत नाही बरं, अवघड आहे. कारण मीच मात्र्यात बसवायला 4 दिवस घालवलेत पहिले, पण शब्द बसत नाही, म्हणतानाच जमत नाही. त्यामुळे मी मला वाटतं दुसरे चरण पकडताना हुकलो, परत आलं ट्रॅकवर. आदरणीय परमसत्य गुरुवर्य राव बाबांनी घेतलेला अभंग आहे आणि त्यांचं चिंतन ऐकलं तुमच्याकडे मांडतो. महाराज त्या गवळणीने पाहिली पोरांचं काहीतरी बोलणं चालू आहे, सगळं गाव एकत्र झाले. ही गवळ म्हणले लय वटवट करू नको, ते काय लायकायचं आहे ना मला माहिती, तू सांगायची गरज नाही. लहानपणी यानं काय केलं होतं, चौरे मंडळ स्थापन केलेलं आणि एकदाच मी धमकी दिली सगळ्या गवळणी. महाराज गवळण शब्दाचा अर्थ वेगळा आहे, गोपाळ शब्दाचा अर्थ वेगळा आहे, गोपी शब्दाचा अर्थ वेगळा आहे. हा सांगू का तुम्हाला, ऐका. गोपी कोणाला म्हणायचं, गोपी तिला म्हणायचं जी गायीपासूनचे 5 पदार्थ सेवन करते आणि आपलं जीवन व्यतीत करते, त्याचं नाव आहे गोपी. गोपी गायीचे पदार्थ पिऊन जी दिवस काढते ना तिला गोपी म्हणायचं. गोपाळ गायी ज्यांना पाळते त्यांना म्हणायचं गोपाळ. आपण अर्थ उलटा करतोय, गायी जो पाळतो अजिबात नाही, गायी ज्याला सांभाळते ना त्याला म्हणायचं गोपाळ. आणि खरंच गायी सांभाळते महाराज, फक्त ते कळालं पाहिजे. आता हनुमान जयंती गेल्या वर्षी मी सांगितलं होतं, आणखीन तुम्हाला सांगून जातो. हनुमंतरायाचा जन्म फक्त गायीमुळे झालाय. आता हे रामायणातला भाग आहे, पण थोडक्यात 30 सेकंदात तुम्हाला सांगून जातो. आहे का, रामायणामध्ये ज्यावेळी पुत्रकामेष्टी नावाचा यज्ञ केला त्यावेळी शृंग ऋषी आले. शृंग ऋषी नाव का पडलं, गायीचं भक्ती करत होते. गो भक्ती करता करता महाराज त्यांच्या डोक्याला गायीसारखे शिंग आले म्हणून नाव पडलं शृंग ऋषी. त्यांनी पुत्रकामेष्टी नावाचा यज्ञ केला. त्याच्यामध्ये जी आहुती द्यायची होती ते गायीच्या दुधापासून बनलेल्या खिरीची आहुती दिली. त्याच्यापासून महाराज आहुतीनं देव प्रसन्न झाले, पायस पात्र घेऊन आले. मग त्याचे 3 भाग केले, पिंड घालणे जडपरीला आणि तो महाराज अंजनी मातेने सेवन केला. अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटपोटी. हे असं हनुमंत्र आहे. आणि महाराज इकडं 4 जण कसे आले, त्याचे परत समान भाग केले आणि मग ही राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न ही 4 जन्म आले. मुख्य कारण आहे गाय. गाय नसती तर देव सुद्धा जन्माला आला नसता. माझा मुद्दा असा आहे, देवान काय केलं, ती लोणी चोरायचा आणि हा महाराज सगळ्या गवळणी तक्रार करायच्या. समजा गावातलं एखादं खोडकर पोरग असेल, तुम्ही आई बापाला सांगितलं, आईला सांगितलं, आईला मान्य होतं का, होतं होय? अहो कितीही पोरग लाभाड्या करू द्या, चोरी करू द्या, आई म्हणते हा माझं पोरग त्यातलं नव्हे, हे तुमचं नाही. तिथं पण तसंच होतं. 5 वर्षाचे माझे बाळगे अंगणी माझ्या खेळे गे, काय लटकाची घेता. त्याच्या पुढं तुम्ही 12 घरच्या 12 घे गोकुळच्या नारी. ती यशोदा माया म्हणायचं म्हणजे तुम्ही 12 घरच्या 12 जणी आहात, तुम्ही उगच लटका आळ घेऊ नका. आळ घेता शरण धरा घे. तुम्ही देवावरती नाव घेताय, तुम्ही लपवण्याची गोटी घे, तुम्ही लपवण्याचा भोवरा घे. आळ घेता म्हणजे तुम्ही त्याचं सगळं लपवताय आणि माझ्या श्रीकृष्णावर त्याच्या पुढे सांगू का, यशोदा म्हणावी तुम्ही मोठ्या ढालगजा घे गोकुळच्या नारी. म्हणजे तुम्ही ढालगजा आहात, तुम्हीच लबाडी करताय आणि म्हणले ह्याला नावं ठेवताय. महाराज त्या गोपिकांना, आजच्या भागातली जी गोपिका आहे ना, तिने हात माग सारला, हे कृष्णा, हे काना लबाड्या करतोयस ना, माझ्या घरी चोरी करून दाखव. कृष्ण पेंद्याला म्हणला, हिचं जरा घर नंबर टिपून घे बरं, लय वटवट करते, उद्या हिजच पहिले निकाल लावूया पहिला. पेंद्यानं महाराज घर नंबर टिपून घेतलं, घर नंबर 400. आकडा लोकांना का पाठा हेच मला कळायला नाही. आपण पण 400 तुम्ही म्हणा. हा महाराज हे घर नंबर टिपून घेतो. बरं पेंद्या कसा आहे, कृष्ण म्हणला का नाही त्याला उचलायचा आहे. अंगात ताकद असो नाहीतर नसो, पेंद्या भिडलाच. इकडं तिकडं बघायचं नाही. पेंद्याला सांगितलं खालची आळी, आमचं घर खालची आळीत आहे म्हणून सांगितलं. विठ्ठल मंदिराच्या खाली म्हणले 420 घर आहे. ठीक आहे म्हणले बघतोच. आणि हिनं संध्याकाळी वातावरण टाईट ठेवलं. म्हणलं हा कधी बी चोरी कराय. देवानं सांगितलं कुणीही चोरी करायला जायचं नाही, मी एकटाच जाणार. आमचे गुरुवडे बाबा सांगतात, देवाच्या खोड्या अशा होता, पुरुषोत्तम बाबांचं वाक्य, खोड्या अशा होता. महाराज गवळणी काय करायच्या, रांगोळ्या काढायच्या, अष्टदळ काढली अंगणी आणि त्यावरही मुते चक्रपाणी. शो बाबा जाऊन त्याच्यावरती मुतायचं आणि सगळं विस्कटून यायचं. बरं दही तू ताक दोन्ही ठेवलंय कुठं हे कळायचं कसं. मग गवळणी काय केलं, चोऱ्या होत्यात म्हणून एका घरात ठेवायच्या बरं का. मग देवानं मिटिंग मांडली. आता हे ओळखायचं कसं, देव म्हणला काळजी करू नका, कुठं ठेवलंय मला माहितीये. कसं काय, देव काय करायचा, त्या काळात महाराज ह्याची व्यवस्था बाहेर होती, की आता आलं नका घरोघरी. म्हणजे आता पहिली लोक कसं खायचे घरात आणि सोडायचे रानात, आता भारत खात्यात बाहेर. समजणे वालों को इशारा करा, असंच आहे ना. याला म्हणायचं बिभत्स सरस. हो
सगळं उलट चाललंय महाराज. पहिली खायचं बरं बाहेरचं खाऊन घरात सोडतात आणि महाराज परत आजारी पडतात. काय सगळा घोळच आहे तो. हा मुद्दा असा आहे. आणि ऐका, देवानं सांगितलं मी माहिती काढतो. देव काय करायचा, गवळणी ज्या बाजूला जायचं ना, हा बाबा साडी नेसून जायचा. वय किती होतं देवाचं? 5 वर्षाचं वय होतं. आणि महाराज हा साडी नेसून तिकडे जायचा आणि गवळणीची चर्चा चालायची. काय चालायची? आमच्या ठिकाणी देव लगेच ओळखायचा. घर नंबर 101 मध्ये ठेवले, उद्या ते फोडायचं. हा, आणि हे ठरलेलं असायचं. म्हणला ठीक आहे, हिनं हिचा नंबर लिहून घ्या, 420 घर नंबर आहे. काय करायचं म्हणजे तुम्ही काय नाही, सकाळी 5 वाजता फक्त वाजत घेऊन राहायचं हजर. हो, ढोल ताशा जे काय पकवाज घावलं तर पकवाज, नाही काय घावलं फाटली आणि काठी घेऊन यायचं. का म्हणले? खेळ येणार आहे उद्या सकाळी. खेळ येणार. हा, आता त्या काळात डोंबाऱ्याचा खेळ म्हणजे आनंद वाटायचा. आता काय झाले, ती मोबाईलवर रोज बघायला मिळते, नजरे मिली, आता बघा वाटत. मग येणार आहे म्हणजे की ठीक आहे, काय हरकत नाही. पोरं तयार राहिली. हिनं 3 वाजेपर्यंत पहारा दिला. किती वाजेपर्यंत? 3 वाजेपर्यंत वाट पाहिली, पण येत नाही, जाऊन झोपली. झोपल्यानंतर देवानं काही केलं नाही. महाराज ती गवळण बिचारी, तिची केस लांब होते बरं का. आता काय झालंय, ब्युटी पार्लरमुळे केस शॉर्टकट होत आहे. आणि तुम्हाला शास्त्र सांगू का, तुम्ही सांगा म्हणत नाही, सांगा म्हणत तर मी सांगणारच आहे. कारण काहू तो मर्जी आहे ना, कहू तो बाप होता. खरं सांगावं तर लोकांना राग येतो, आणि नाही सांगावं तर आपण नरकाला देतो. महाराज जी स्त्री केसाला कात्री लावते ना, तिला वैधव्य योग प्राप्त होतो. विठ्ठल विठ्ठल तुम्ही ठरवा. आणि याच्यातून वाचायचा पण उपाय सांगतो. ज्या स्त्रीला वैधव्य योग नको असेल त्या स्त्रीने एक काम करायचं, रोज गायला मीठ खाऊ घालायचं. प्रमाण सांगू का? तथाल वरदानेनं सौभाग्य मदशनुते. जी स्त्री गायला मीठ भाकर खाऊ घालते ना, तिला वैधव्य योग येत नाही. मग आपल्या चुका झाल्या सुधार करा, तर आपण चुका सुधारायलाच बसलोय नाही का. 60 वयात देवाने दात काढून घेतले, लगेच देवाची चूक सुधारली, आपण कवळी बसवली, पण खायचं काय सोडलं. हा, असा मुद्दा आहे. काय सांगितलं म्हणले, घरी यायचं. ही जाऊन झोपली. झोपल्यानंतर तिची वेणी मोठी, तिथून बाजूला गेलो. वेणी मोठी होती आणि तिच्या पतीची दाढी मोठी होती. माझी बारकी आहे बरं. हा, तिची मोठी होती. देवानं काही केलं नाही, दोघांच्या दाढीची वेणीची मारली गाठ, आणि फक्त जाता जाता एक मुंगूस सोडलं मध्ये. आता महाराज ते मुंगूस काय गप बसल का? 5 वाजता त्यानं उकरायला सुरुवात केली. ही त्याची पाठदिशी उठली तर त्याच्या दाढीला सडा बसला. आता संतांचं प्रमाण आहे, फक्त मी उच्चारून जातो. उठल्या ह्याला जे राग आला 5 वाजता, दाढीला भिसडा बदा म्हणता, का माजलीस धांगडी. आता तिथला शब्द आहे बरं, तुम्ही ते चरित्र किंवा अभंग सगळे वाचून घ्या. म्हणजे आता आपल्या भाषेत बोलतो, का मस्ती आली काय तुला, ह्या वयात माझी विनी उठ. अहो नाही, तुम्हीच माझी केस ओढल्या, दोघांचं वाद लागणार. म्हणजे चेक करूया. भानगड काय, चेक करत करत गेलं तर दोघांची गाठ पडल्या. म्हणजे काय अक्कल आहे का? ह्या वयात म्हणले दाढीची नि वेडीची गाठ कोण मारतं का? हा, म्हणजे अहो मी नाही मारली, मग मारली कुणी? रात्री म्हणले काल कोणाची खोड काढली, म्हणले श्रीकृष्णाला दम दिला होता, घरात पाय ठेवून दाखव. तया विना नासी नोहे दुसरे, त्याच्याशिवाय असला कुटाणा कोण करणार नाही. म्हणले दाढीची निवेणीची गाठ. म्हणले आता म्हणले गाठ सोडूया. गाडबाई कोणाशी सुटेना, ती गाठ काय सुटना. म्हणजे एक काम करूया, सुटत नाही ना तर कापूया. इथूनच सुरुवात झाली केस कापायला. मग महाराज ती हे आणलं सुरी, विळती आणली, ती कापली जाईना. म्हणले काय करूया, म्हणले आता पिटवूया, आता पर्यायच नाही. शेवटी असं बी पेटवायचं म्हणले पिटवून टाकू. पण महाराज ती काडीची पिठी ठेवली ती वर. लहान पोरं घेतील खेळायला, पेटून टाकतील घर म्हणून. काय करूया, वर ठेवली ती. मला म्हणला मी वर चढतून पेटी काढून घेतो. आता वर चढला की, पण महाराज वरच्या माळावर, तोपर्यंत महाराज खालची पायरी तुटली. तशी ही चढली होती शिडी, पण खाली झाली गुढी. वरती घेतलं ती पण पेटन. आता काय करायचं, म्हणले आता ज्याची खोडी केल्या त्याला शरण गेलं पाहिजे. कारण खेळतो येण्याची खेळावा, नटतो येण्याची नटावा, त्याच्याकडे गेलं पाहिजे. काय करूया, श्रीकृष्णाकडे जाऊया. पण तो पण उजाडलं होतं. महाराज दार उघडलं, पोरं बाहेर तयारच होती. गोपाल कृष्ण भगवान की जय. वाजायला सुरुवात आलं. म्हणले काय खेळ आलाय खेळ. आता मला सांगा, पुढं कोण चालणार? पुढं कोण चालणार? हा चालल का स्त्री चालल? तिला चालावं लागणार. म्हणून आता तेच चालतात पुढं. तुम्हाला मी 1000 उदाहरणं दिली. जे श्रीकृष्णाच्या काळात होतं ना, ते आजच्या काळात तेच चालू आहे. राजकारणातलं विचारला ते सांगेन, समाजकारणातलं विचारला ते सांगेन, अध्यात्माला विचारला ते सांगेन. जे त्या काळात चालू, मी सांगत नाही, ज्ञानोबारायांचे शब्द आहेत. महाभारतात जे आहे ना,
जे ज्ञानेश्वरीत आहे तेच महाभारतात होतं आणि तेच कलियुगातल्या भारतात पण चालू आहे. असो बघा तुम्ही ही लाईव्ह प्रक्षेपण वगैरे आता आबा लाईव्ह समजा आहे हे कुणी शोध लावला. आता तरी आबा तुम्हाला मोबाईल चार्जिंग करायला लागतोय का नाही. आता आपला युट्यूबचं चॅनल आहे क्रांती भक्तीचा मला ते आवाज सगळीकडे प्रसारित करते बरं आणि ही पण एक सेवा आहे. हा हे शोध कुणी लावला महाराज. आता तरी मोबाईल चार्जिंग करायला लागतोय. त्या काळात चार्जिंग वगैरे काय नव्हतं. आमच्या संजयाला डायरेक्ट लाईव्ह प्रक्षेपण दाखवलं जसं काय IPLचा सामना चालू. महायुद्ध महाभारताचं युद्ध डायरेक्ट समोर बघ व्यासमहर्षी म्हणतात बघा तुम्हाला सगळं दिसत. मग हे शोध सगळे तिथले आहेत. आता तेच चालू आहे. आता फक्त बॉल तिकडे जरा अगोदर पडतो त्याच्या पुढे सांगू का अजून इथं विज्ञान प्रगत झालेलं नाही. त्या काळात एवढं विज्ञान प्रगत होतं. 7वा गर्भ देवकीच्या उदरातून काढला आणि रोहिणीच्या उदरात घातला. अजून इथपर्यंत विज्ञान गेलं नाही. जाईल का नाही सांगता येत नाही महाराज. इतकं प्रगत विज्ञान आहे त्या काळातलं. असो माझा मुद्दा आधी क्षेपणास्त्र वगैरे आपला विषयांतर होतंय. मुद्दा असा आहे बाहेर खेळाला पुढे चालत होती तीन मागं चालत होता हा पण परिणाम ती होती 7 फूट आणि हे होतं 4.5 फूट. त्याला असं चालायला लागायचं पायरी आले की उड्या मारत मारत जायचं. हे तिथं गेलं कुठपर्यंत घरापर्यंत गेलं. ही खेळ घरापर्यंत गेला. सांगितलं बघ तुझ्या श्रीकृष्णानं काय केलंय. श्रीकृष्ण म्हणला मी काहीच केलं नाही. बाबा तू सोडव. हे कारण महाराज कसं आहे सांग का ब्राह्मणानं मानलेली गाठ कोर्टात गेलं तरी सुटत नाही. सुटली तरी पोटगी द्यायला लागते. मग देवानं मारलेली गाठ सुटल का. देवानं फक्त पाहिलं गाठ सुटली तीच गवळणात हात पाग सारून सांगते त्यानं काय दिवा लावलाय. आमच्या घरचं दही दूध ताक लोणी म्हणजे चोरून चोरून खाल्लंय. त्याचा मोठेपणा सांगू नको. तो काय लायकीचा आहे आम्हाला माहितीये. कारण एखादं पोरग जरा प्रगत होत गेलं ना तर ती काही लोकांना पटत नाही. ते हा वय काय माझ्या बाबतीत अजून माणसं म्हणतात गावातली बरं आता ते कुठं की हा हिच्या वय काय लायकीचं आहे मला माहिती. असं घडतंच महाराज. कारण पहिले जे कुटाणा केलेला असतो ना तो लोकांच्या डोक्यातनं जात नाही. तेव्हा हा तो ना काय लायकीचा आहे आम्हाला माहितीये. नुसतं लबाड्या आणि कीर्तनामध्ये दंगा करण्याशिवाय त्याला काय येत नाही. अजून पण येत नाही. हा मुद्दा असा आहे ती गवळण म्हणते त्याची योग्यता काय मला माहितीये. त्यानं चोऱ्या केल्यात त्यानं खोड्या काढल्यात त्याचा मोठेपणा सांगू नको. अभंगाचं दुसरं चरण काहे बडाई दिखावत होई काहे बराई दिखावत होई काहे बराई दिखावत होई काहे बराई दिखावत होई काहे बडाई दिखावत होई काहे बडाई दिखावत होई काहे बडाई दिखावत होई काहे बडाई दिखावत होई जानत प्रभु बना तेरी सुवाई जानत प्रभु बना तेरी सुवाई जानत हूँ प्रभु बन तेरा सवही जानत हूँ प्रभु बन तेरा सवही कारे बराई दिखावत मोही कारे बराई दिखावत मोही कारे बराई दिखावत मोही कारे बराई दिखावत मोही काहे बडाई दिखावत होई काहे बडाई दिखावत होई काहे बडाई दिखावत होई काहे बडाई दिखावत होई. गवळण म्हणते त्याचा मोठेपणा सांगू नको. काय केलं आम्हाला माहितीये. हा त्याचा मोठेपणा सांगू नको. त्यानं भरपूर काय काय केलं. काय काय केलं त्यानं म्हणजे हा लहान होता. लहान असल्यानंतर म्हणले याला दात यायला सुरुवात केली. हा लीला बघा देवानं काही जरी केलं आपण म्हणतो काय देवाची लीला आहे. मला खरं सांगा भाऊ देवानं चोऱ्या केल्या. आता आपण जर चोरी केली आपल्याला लीला म्हणतील वय सामुदायिक मार बसल आणि पोलीस स्टेशनचा वेगळाच खर्च. पण देवानं काही करू द्या देवाच्या लीला देवाचं चरित्र आणि आपण तेच अनुकरण केलं. आपल्याला लीला म्हणाय लोक नाहीत रिकामे. हा म्हणले हे कुटाणेखोर आहे. पण देवानं लीला का म्हणायचं त्या लीला बरोबर आहे. पुरुषोत्तम बाबा सांगतात की लीला एवढ्या करता म्हणायचा त्या कृतीतून स्वतःला काय फायदा नाही पण जगाच्या कल्याणाकरता केलेली कृती या नाम लीला. नाही कळालं ऐका. देवाच्या घरी गायी किती होत्या हो. गायी राखीतून 9 लाख. हे 9 लाखाचं फक्त वर्ण आले पण देव जन्माला आल्यानंतर करोडो गायी दान केले. करोडो गायी देवाला दान केले. मग कितीतरी गायी होत्या आणि नंद उपनंद ह्या पदव्या जसं आता सरपंच उपसरपंच ह्या पदव्या आहेत ना त्या काळात तशा पदव्या होत्या. ज्याच्याकडे गायी जास्त तो नंद
उपनंद, महानंद, वृषभानू या अशा पदव्या होत्या. आणि देवाचं वडील म्हणजे नंदराजा गावचे पाटील. हा, आणि ही पदवी होती महाराज. त्यांना बरोबर माहिती होतं की आपल्या देवाशिवाय हे प्रकार कोणच करणार कृष्णाशिवाय. आणि किती खोडील आहे हे बापाला माहिती असतं. आई पांघरून घालते पण बाप पांघरून घालत नाही. तुम्हाला एक कथाभाग सांगतो. गुरुवर्य आबा सांगायचे, म्हणजे काय झालं, हा कृष्ण एवढ्या लीला करायच्या गावची लोक कंटाळली. समजा इथं एक मंडळ स्थापन झालं आणि पोरांनी ठरवलं की गावात काही शिल्लक ठेवायचं नाही. महाराज जी गरीब लोक आहेत ते म्हणतील बाबा इथं न राहिलेलं बरं, आपलं गाव बदलूया. तसं त्या गोपालीने ठरवलं हे गाव बदललेलं बरं. महाराज सगळा बिस्तारा बांधला, बिछाना बांधला, बैलगाडीमध्ये टाकला आणि निघाले पाटणच्या रस्त्यानं. देव म्हणला गाव सोडून जाताय का? असा काय नियम आहे का साबळेवाडीत चोरी करायची, पाटणात करायची नाही? तुम्हाला मी म्हणले सोडणारच नाही. देवानं काय केलं, बरोबर घाटाच्या मध्य भागावर गाडी गेली आणि लागली तहान. बायकोनं नवऱ्याला सांगावं, म्हणले तहान लागल्या काय करायचं? आता बैलगाडी आहे, पाण्याची व्यवस्था नाही. म्हणलं येतो पाणी घेऊन. आता आणायला कुठे गेलं पाहिजे पाणी? वांग नदी. हा गेला वांग नदी, ही घाटामध्येच बसल्या. हा गोपाळ गेला, पाणी वगैरे भरलं, घेऊन येणार. एवढ्यात देवानं काय केलं, त्या गोपाळाचं रूप धारण केलं. तिथं गेल्यानंतर सांगितलं हे घे पाणी. पाणी वगैरे पिलं. पण एक लक्षात ठेव, हा कृष्ण कसा आहे मागच्या वेळी पाहिले, यानं म्हणले रूप धारण केलं होतं. कशा सगळ्यांना माहिती आहे, नवऱ्याचं रूप धारण करतोय, पोराचं रूप धारण करतोय. हा बहुरूपी आहे, नटतो येण्याची नटावा. म्हणजे माझं रूप घेऊन येईल आता खाल्लं, पण त्याच्यावर विश्वास ठेवू नको. म्हणजे असं काय बघतेच म्हणले आता त्याच्याकडे. तोपर्यंत तिचा खरा नवरा काय घेऊन आला, पाणी घेऊन आला. म्हणले पाणी पे. म्हणले आत्ताच पिले. कुणी दिलं? माझ्या नवऱ्याने दिलं. तू म्हणले बहुरूपी आहेस. अगं मी तुझा खरा नाही. त्यांचा वाद चालू आहे. तिसरं खाल्लं आलं पाणी घेऊन, चौथं खाल्लं, 5 जण झाले. आता नवरा खरा कुठला? ओळखायची पंचायती. म्हणले हा काय गाव सोडून देणार? काय केलं पाहिजे आता? हे भांडण मिटवायचं. सगळे म्हणतात माझी बायको, आता ही कोणाची? हिलाच कळणार खरा पती कोण. निकाल द्यायचा कसा? सगळेजण परत गोकुळात आले. नंदबाबाच्या वाड्यावर गेले. बाबा हे भांडण मिटवा. म्हणले काय भांडण आहे? 5 जण म्हणतात माझा ही पत्नी माझी. आता मलाच कळणार मी नेमकी कुणाची. आता बापाला बरोबर माहिती आहे, पोराला ओळखायचं कसा. बापानं सगळ्यांना रानात नेलं. अशी 30 फूट अशी परिघाची विहीर होती. विहिरीहून नेलं आणि सांगितलं पळत यायचं आणि ह्या विहिरीच्या पलीकडे जो उडी मारेल त्याची ही बायको. खरं सांगा परीक्षेला कोण बसलो? तुमची आमची उडी 30 फूट जाईल का? ते जो खरा नवरा होता ना त्यानं डोक्याला हात लावला. म्हणला एक काम करा, ह्या चौघांनाच देऊन टाका, माझी काय उडी जाणार नाही. म्हणले आता नियम ठरलाय. महाराज पहिले आला तो श्रीकृष्ण आहे, त्यानं उडी मारली 30 फूट. दुसऱ्यानं मारली 30 फूट. कारण महाराज विठ्ठल जळी स्थळी भरला, त्यानं उड्या सगळ्यांनी मारल्या. शो म्हणला त्या चौघांना देऊन टाका, मी परीक्षेलाच बसत नाही. म्हणली ही बायको तुझीच आहे आणि तयाविने नासी नव्हे तुझे, ह्या सगळा कोटाना हे श्रीकृष्णाचा आहे. इतक्या खोड्या देवानं केल्या. लहान असताना यानं माती खायचा एक उद्योग केला. कारण देवानं मातीशी नाळ जोडलेलं आहे. माझा तुम्हाला प्रश्न आहे, लहान मुलगा जन्माला आल्यानंतर मोठा व्हायला लागला, पहिल्यांदा दात कुठले येतात? खालचे का वरचे? का कुठले? मी तर कुठं बघितलंय. कुठले येतात? आपण मतदान घेऊया का? आता महाराज म्हणतात वरचे, तुम्ही म्हणताय मग कुठले येतात? पुढचं येतात. हे बरोबर आहे. कुठलं येतात मला माहिती नाही, पण मी विचारताना प्रश्न काय विचारलाय, खालचे का वरचे? मी कशाला सांगतोय लीला. हा, त्याच्यातून फायदा नाही, पण देवानं लीलेतून दाखवलं मी पुढे हे करणार आहे. सांगू का तुम्हाला? तुम्हाला ह्यात काय विशेष आहे? खालचा येऊ द्या, नंतर वरचं दात देतोय ना ते बोलतं राहणार आहे. पण ह्यात विशेष आहे, लक्षात ठेवा. हा, त्यामुळं बायकांनी सावध राहायचं. वरला दात पहिल्यांदा चेक करायचा. वरचा दात आला की भावाला सांगायचं तू काय साबळेवाडी देऊ नको बाबा. सांगू का खरं? ऐकाच मग. काय ज्या मुलाला पहिल्यांदा वरचे दात येतात ना ते पोरग मामाला सोडतच नाही. मामा मारू गेलासी आपट. आता आम्ही आमच्या बाच्याचे पहिल्यांदा बघून घेतली होती, माहिती होतं म्हणून. खालचा आला होता म्हणून घरात घेतला त्याला, नाही म्हणलं असतं बाबा पुण्यात थांब. मुद्दा असा आहे, ऐका. वरचा दात येतो ना, देवाने सांगितलं काळजी करू नका, दात वरचा आलाय, मी माझ्या मामाला सोडणार नाही. त्याचा मामा कोण? हा, हे देवानं कृतीतून दाखवतो. याला म्हणायचं लीला. मला सांगा, देवाकडे 9 लाख गायी, त्याला चोरी करायची गरज आहे का? सगळं मिळतंय, पण ज्यांना मिळत नाही त्यांच्याकरता चोरी केली. पुढे चला. मग महाराज हे जरा मोठं झाल्यानंतर यानं काय केलं? माती खाल्ली. पहिल्यांदा काय केलं? रांगत आलं, माती खाल्लं आणि खाल्ल्यानंतर हे बघितलं बलरामानं.
बलरामानं मैया लागवण, मैया कानाने माती खाई, कानाने माती खाई. आई पळत आली, माती खातोस बघा. आणि ही कृती सगळ्यांना आवडते. पाऊस पडला की माती खायची इच्छा होते का नाही? पहिला पाऊस ती देवानं शिकवले. आता मातीत केमिकल मिक्स झालं तो भाग सोडा, चवच बदलून टाकली. आता हे केमिकल विरहित करायचं असेल तर गायला शरण जावं लागेल. महाराज देवानं माती खाली होती, आई काठीच घेऊन आले. म्हणजे काय माती खातोस काय? उघड तोंड, उघड तोंड. महाराज तोंड उघडलं. देव अगोदर म्हणायचं, आई मी माती, आई गाई नाही खाल्ली मी माती. आपला वेळ पुढे म्हणून प्रमाण देत बसत नाही. म्हणजे आई माती खाल्ली नाही, तोंड उघड. तोंड उघडल्याबरोबर देवानं सगळं ब्रह्मांडात दाखवलं. अनंत ब्रह्मांडे उदरी हर्यभालक नंदा घरी नवल केवडे केवडे नकळे कानोबाचे घडी. पृथ्वी जेने तृप्त केली, यशोदा त्याची भोजन घाली. ज्यानं पृथ्वी तृप्त केली आणि त्याला आपण जेवण घालतोय. ज्यानं विश्व निर्माण केले गवळेने त्याची कडी घेतली. ज्यानं जग निर्माण केले त्याला गवळणी कडीवरती काय अधिकार असेल? कोणी सुना, कोणी लेकी, कोणी एकी स्वतंत्रता. त्याच्यामध्ये 3 गवळणी आहेत, कोणी सुना. आणि आपण कादारी महाराजांच्याकडे ऐकले म्हणून ते चिंतन मी जास्त मांडत नाही. मुद्दा असा आहे, तोंड उघडलं, सगळं ब्रह्मांड दाखवलं. त्या ब्रह्मांडामध्ये महाराज भारत दाखवला, भारतामध्ये गोकुळ दाखवलं, गोकुळात स्वतःचं रूप दाखवलं, माती खाताना दाखवलं आणि काठी घेऊन आई दाखवली. आई म्हणली माती खातोयस, खोड्या करायला लागलायस. आईनं काय केलं? यशोदेनं म्हणली याच्या खोड्या बंद व्हाव्या म्हणून औरबात असून उकल सुगला. मग आईनं काय केलं? त्याला उखळाला बांधलं. बांधली या तू आपणा गोपाला. आईनं त्याला बांधून ठेवलं का? महाराज नुसतं बांधून ठेवलं तरी हा बाबा काही शांत झाला नाही. त्यानं काय केलं? ते 2 झाडाला बांधलं होतं ना, ते मुसळ घेऊन जे श्रीकृष्ण आले ते दोन्ही झाड उन्मळून टाकलं. विमल अर्जुन हे 2. आता ते कोण होतं, काय होतं याचं चिंतन वेगळं आहे. ते झाडं पाडली. अशा श्रीकृष्णानं अनेक खोड्या केला. मधलं घेऊन भजन घेऊ. 10 मिनिटांमध्ये आपली सेवा आटपायची. भगवान